बोल बोलता श्रावण महिना आला आणि श्रावण महिना म्हणजे पूर्ण श्रावणामध्ये सत्संग करायचा आपण संकल्प घेतला आहे। कार्तवीर्याचे पूर्णपणे सत्संग ऐकले की दत्त आणि कार्तवीर्य याच्यामध्ये दत्तांनी प्रत्येक केलेले गुरु आणि कार्तवीर्याला त्याची दिलेली शिकवण हे संपूर्ण आपण सगळ्यांनी ऐकलं। आपण श्रावण महिन्यामधल्या पहिल्या वर्षी केला, दुसऱ्या वर्षी आपण श्रीकृष्ण परमात्म्याचे पूर्णपणे शिकवण आहे ती जाणून घेतली। तिसऱ्या वर्षाच्या ह्याच्यामध्ये आपण रामावरती म्हणजे रामायणामधले जे काही सत्संग होते त्याकरता ते सोपे करून सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्याला तुमचा सगळ्यांचा उदंड प्रतिसाद पाहून ह्या वर्षीच्या चौथ्या वर्षी देखील आपण श्रावणातले संकल्प सुरू केलेले आहेत। धर्माचं राज्य आलेलं आहे, धर्मराज स्वतः राजा झालेले आहेत, युधिष्ठिर स्वतः राजा झालेले आहेत आणि राजा झालेला असताना तो राज्य कारभार करत असताना रोज त्यांच्या मनामध्ये एक खंत निर्माण होत होती की अरे आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्या भावांना मारलं, आपल्या गोत्राच्या लोकांना मारलं। अगस्त्य मुनींनी जन्मेंजय राजाला उपदेश केला की नर्मदा तटी जा आणि तू नर्मदा परिक्रमा कर। आणि या श्रावण महिन्यामध्ये नर्मदेचा तट आपल्याला लाभणं हे फार पुण्याचं काम आहे आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ती नर्मदा परिक्रमा सुद्धा पूर्ण करू आणि प्रत्येक तटावरती नक्की काय काय प्रसंग घडलाय, प्रत्येक ठिकाणी जन्मेंजयनी काय विचारलंय, पांडवांनी काय विचारलंय आणि मार्कंड ऋषींनी त्याच्यावरती काय मार्गदर्शन केले तेही आपण जाणून घेऊ। ओम मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडलिकाक्षाय मंगलाय तनवारी। ओम अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय। बोल बोलता श्रावण महिना आला आणि श्रावण महिना म्हणजे पूर्ण श्रावणामध्ये सत्संग करायचा आपण संकल्प घेतला आहे आणि त्या संकल्पाचं हे चौथं वर्ष आपण साजरं करत आहोत। बोल बोलता 3 वर्ष या संकल्पामध्ये पार पडली आणि याच्यामध्ये पहिल्या वर्षी आपण कार्तवीर्याचे पूर्णपणे सत्संग ऐकले की दत्त आणि कार्तवीर्य याच्यामध्ये दत्तांनी प्रत्येक केलेले गुरु आणि कार्तवीर्याला त्याची दिलेली शिकवण हे संपूर्ण आपण सगळ्यांनी ऐकलं आणि राजा बाहू सहस्त्रवान कसा झाला, कार्तवीर्य कसा सहस्त्र बाहू त्याला प्राप्त झाले, ते सहस्त्र बाहू प्राप्त झाल्याचं पूर्णपणे सत्संग आपण श्रावण महिन्यामधल्या पहिल्या वर्षी केला। दुसऱ्या वर्षी आपण श्रीकृष्ण परमात्म्याचे पूर्णपणे शिकवण आहे ती जाणून घेतली। तिसऱ्या वर्षाच्या ह्याच्यामध्ये आपण रामावरती म्हणजे रामायणामधले जे काही सत्संग होते की आपल्या पद्धतीने आपल्याकरता राम कसे आहेत, आपल्याकरता कृष्ण कसे आहेत, आपल्याकरता भगवान दत्तगुरू कसे आहेत आणि एक शिष्य म्हणून त्यांच्याकडनं कसं प्राप्त करून घ्यावं, कसं ज्ञान मिळवावं याकरता ते सोपे करून सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्याला तुमचा सगळ्यांचा उदंड प्रतिसाद पाहून ह्या वर्षीच्या चौथ्या वर्षी देखील आपण श्रावणातले संकल्प सुरू केलेले आहेत, सत्संग सुरू केलेले आहेत। आणि मग सत्संग सुरू करत असताना प्रामुख्याने मनामध्ये अनेक विचार आहेत की यावेळेला कशावरती मार्गदर्शन करायचं की अध्यात्मामधला असा कुठला ना कुठला भाग निश्चितपणे तुम्हाला सांगावा म्हणजे। आणि यावेळेला गुरुपौर्णिमेचा जर आपण सगळ्यांनी त्यावेळेचा सत्संग ऐकला असेल तर त्याच्यामध्ये आवर्जून एक गोष्ट समाजामध्ये जाणवते आणि ती समाजामध्ये ती गोष्ट जाणवते ती म्हणजे की प्रत्येक ठिकाणी असं आहे की लोक स्क्रिप्टेड आयुष्य जगायला लागले। म्हणजे प्रत्येकाचं जीवनामध्ये जे काही आहे ते प्रत्येक गोष्ट ठरलेली आहे आणि सगळं तुम्ही ठरवताय आणि त्याप्रमाणेच तुम्ही वागताय आणि त्याचप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये चालू आहे आणि याच्यामुळे रुटीन लाईफ होत चाललं आहे, प्रत्येक गोष्ट रुटीनमध्ये येत चालली आहे आणि मग एकदा रुटीन लाईफ झालं की मग त्याचा कंटाळा येत जातो। म्हणजे मग पुन्हा पुन्हा सारखं तेच करून कंटाळा येतो आणि स्क्रिप्ट एकदा तुम्हाला लिहिली आहे ती तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहिली आहे, त्याच्यामध्ये काही चेंज नाही आहे आणि चेंज नाही त्यामुळे काही क्युरिओसिटी सुद्धा नाही। आणि नॉर्मली लोक घरामध्ये बसलेली असताना बेल वाजली तर तुम्हाला आता माहिती आहे की आता दूधवाला आलाय, आता ती क्युरिओसिटीच राहिली नाही की या वेळेला कोण आलंय म्हणून बघावं आणि त्या वेळेच्या व्यतिरिक्त कधी बेल वाजली तर दार उघडायला तुम्ही घरामध्येच नाही आहेत। इतकं धकाधकीचं जीवन आपलं सगळ्यांचं झालंय आणि या सगळ्यांच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण काय घेऊन बसलोय तर कंटाळा घेऊन बसलोय, आपण काय घेऊन बसलोय तर त्रास घेऊन बसलोय आणि प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी परिवर्तन यावं आणि मग ते परिवर्तन जर यायचं असेल तर मी नक्की काय करायला पाहिजे याच्यावरती कुठलाच रस्ता माझ्याकडे अवेलेबल नाही आणि मग तो रस्ता आपल्याला प्रत्येकाला मिळावा, ते पूर्णपणे परिवर्तन आपल्यामध्ये यावं या उद्देशाने आपले हे श्रावणातले सत्संग आहेत की निश्चितपणे हे यूट्यूबवरती आपल्या चॅनलवरती प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटरच्या रन करण्याचं कारणच आहे की श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेला तुम्ही हा एपिसोड नक्की बघा आणि तुमच्या आयुष्यामध्ये परिवर्तनाकडे नक्की तुम्ही वाटचाल करा, काहीतरी परिवर्तन तुमच्यामध्ये येऊ दे। जे स्क्रिप्टेड लाईफ झालंय ती स्क्रिप्ट काहीतरी तुमची वेगळी बनवू दे, कुठेतरी क्युरिओसिटी तुमच्या आयुष्यामध्ये येऊ दे आणि ज्याला क्युरिओसिटी तुमच्या आयुष्यामध्ये येणार त्याच वेळेला तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं होईल। हनुमान कायम सुग्रीव आणि वाली या सगळ्या लोकांच्या म्हणजे की जर बघितलं तर वानर राज्य आपण दरवर्षी हंपीला जातो
आणि यांच्या राज्यामध्ये बघाल तर वानर जसजसे नवीन नवीन येतात त्यावेळेला प्रत्येक वेळेला जांबवंत जे आहेत ते सर्वात बुजुर्ग आहेत म्हणे. आणि ते प्रत्येकाकडे कुतूहलाने बघतात की अरे हे सगळे लोक तेच करतायत जे मी करत आलो म्हणून. आणि त्यावेळेला ते हनुमंतांना विचारतात की अरे याच्या पलीकडे आपल्या आयुष्यामध्ये काही डेव्हलपमेंट आहे की नाही, आपल्या आयुष्यामध्ये याच्या पलीकडे काय होणार आहे की नाही. आणि त्यावेळेला ज्यावेळेला होणार आहे की नाही त्यावेळेला या प्रश्नाचं उत्तर देताना हनुमंतराय त्यांना म्हणतात की आता आपल्या ना आयुष्यामध्ये वेगळा प्रसंग येणार आहे आणि आपण सगळेजण अवलौकिक त्या प्रसंगाचा अनुभव घेणार आहोत. पुढे आपल्या जेवढ्या पिढ्या असतील त्या सगळ्या पिढ्यांना आपण एक आदर्श पुरुष राहू, इतकं वेगळं आपल्या आयुष्यामध्ये घडणार. आणि मग ते घडण्याकरता आपल्याला काय करायला पाहिजे असं ज्यावेळेला जांबवंतजींनी विचारलं त्यावेळेला हनुमंतराय प्रेमाने म्हणले की आपल्याला फक्त परिवर्तन करायला पाहिजे आणि परिवर्तनाचं स्वागत करायला पाहिजे. पुढे प्रभू रामचंद्र जीवनामध्ये आले आणि पुढे संपूर्ण वानर सेनेचं आयुष्य बदलून गेलं, जीवन बदलून गेलं. आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक संकल्प आला, दुसऱ्याकरता काम करण्याची वृत्ती आली, रामाकरता लढण्याची वेळ आली. त्याच्या वेळेला ते बळ सुद्धा त्यांना प्राप्त झालं की रावणाच्या सेनेबरोबर ते सगळेजण लढणे. मग आयुष्यामध्ये हे बळ आपल्याला या लौकिक जीवनामध्ये अनेक प्रसंगाबरोबर लढायचं असतं आणि ते लढत असताना कुठेतरी तो आत्मविश्वास निर्माण व्हावा. आणि तुझा आत्मविश्वास निर्माण व्हायचा असेल, ते परिवर्तन आणायचं असेल तर सत्संगाशिवाय दुसरं कुठलं चांगलं मार्गदर्शन नाही. ह्या उद्देशाने हे सत्संग आपण घेतोय. आणि आपण जीवनामध्ये ज्या क्रमावरती आहोत की आपल्याला सुद्धा रुटीन लाईफचा कंटाळा आलाय, आपल्याला सुद्धा आयुष्यामध्ये ज्या चुका केल्यात ना त्या चुका रोज रात्री आठवतात. कधीतरी आपल्याला आपला पास्ट आठवतो आणि आता असं झालंय की ते पास्ट आणि त्या चुका त्याच आपण उपभोगतोय आणि त्यातून बाहेर पडण्याचा रस्ताच आपल्याला मिळत नाहीये. त्यावर नक्की काय प्रायश्चित्त घ्यावं ते प्रायश्चित्त सुद्धा आपल्याला कळत नाहीये. आणि घेतलेलं प्रायश्चित्त खरोखरी त्याच्याकरता योग्य आहे का अयोग्य आहे, किंवा त्या जेवढ्या आपण चुका केल्यात किंवा जेवढा आपण क्रूरतेने वागलोय त्या सगळ्यावरती प्रायश्चित्त पुष्कळ आहे का, किंवा अजून आपल्याला घ्यायला पाहिजे. ह्या गोष्टीचं सुद्धा उत्तर द्यायला आपल्याकडे कोणी नाहीये. आणि जीवनाच्या ह्याच टप्प्यावरती पांडव सुद्धा होते. पांडवांनी संपूर्ण युद्ध जिंकलं, कौरवांचं पूर्णपणे नायनाट केलं. 18 दिवस युद्ध चाललं आणि 18 दिवसामध्ये संपूर्ण कौरव संपून गेले आणि पांडव आता राहिलेले आहेत. पांडव राज्यावरती बसलेत, धर्माचं राज्य आलेलं आहे, धर्मराज स्वतः राजा झालेले आहेत, युधिष्ठिर स्वतः राजा झालेले आहेत. आणि राजा झालेला असताना तो राज्यकारभार करत असताना रोज त्यांच्या मनामध्ये एक खंत निर्माण होत होती की अरे आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्या भावांना मारलं, आपल्या गोत्राच्या लोकांना मारलं, आपल्या गुरूंना सुद्धा आपण मारलं आणि या सगळ्यांना मारून मिळालेलं राज्य आहे, हे खरंच राज्य आपल्याला गरजेचं आहे का, आणि खरोखरी याचा उपभोग घेतोय आपण, तर खरोखरी असं कुठलं कर्म आहे का जे कर्म करून आपल्याला प्रायश्चित्त मिळेल. आणि मी या सगळ्याचा विचार करून त्यांच्या रात्री ह्या एकाची व्यवस्थित जात नव्हती. प्रत्येकजण रात्री जागा राहत होता आणि प्रत्येकजण रात्र जागा राहून सकाळी उठल्यानंतर एकमेकाला हेच प्रश्न विचारायचे की याच्यातून आपली सुटका कशी व्हायची, आपण नक्की काय प्रायश्चित्त घ्यायला पाहिजे. आणि मग त्यांनी त्यावेळेला त्याच्यावरती सोल्युशन काय असेल, त्याच्यावरती आपण काय प्रायश्चित्त घ्यायला पाहिजे हा विचार केला. त्याच्या वेळेला एका सत्पुरुषांनी त्यांना सांगितलं की तथो गच्छन्तु राजेंद्र, तुम्ही त्या ठिकाणी जा की ज्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीची तुम्हाला उत्तर मिळतील. आणि मग आम्ही नक्की कुठे जायला पाहिजे म्हणून त्यांनी विचारलं. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तुम्ही मार्कंडेय ऋषींकडे जा, का तर त्यांच्याकडे चिरंजीवित्व आहे आणि चिरंजीवित्व त्यांच्याकडे असल्यामुळे रोज नवीन काहीतरी निर्माण करण्याची त्यांच्यामध्ये शक्ती आहे. आणि रोज नवीन निर्माण करण्याची ज्यावेळेला शक्ती येते त्यावेळेला जुनं संपवण्याची सुद्धा ताकद येते, किंवा जुन्याच्या बाबतीत ज्या चुका झालेल्या असतात त्या चुका सुधारवण्याची सुद्धा ताकद येते. आणि त्याचबरोबर त्या चुकांवरती प्रायश्चित्त सुद्धा काय असेल त्याची सुद्धा त्यांना पूर्णपणे माहिती आहे. तेव्हा तथो गच्छन्तु राजेंद्र, तुम्ही त्या मार्कंड ऋषींकडे जा आणि त्या मार्कंड ऋषींकडनं तुम्ही समजावून घ्या. याप्रमाणे पांडव आज पूर्णपणे मार्कंड ऋषींकडे निघालेले आहेत आणि मार्कंड ऋषींच्या आश्रमामध्ये पांडवांचं आगमन झालेलं आहे. हा एक प्रसंग आहे. आणि दुसरा एक प्रसंग पांडवांच्याच बाबतीत असा आहे, तो म्हणजे पांडवांचा शेवटचा वंशज कोण, तर राजा जन्मेंजय. म्हणजे अर्जुनापासून पुढे प्राप्त झालेल्या पुत्रांमध्ये राजा परीक्षित येतो आणि राजा परीक्षितचा पुत्र तो जन्मेंजय येतो. आपण सगळेजण भागवत प्रेमी आहोत, आपण सगळ्यांनी भागवत ऐकलेलं आहे. भागवतामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की परीक्षित राजांनी भागवत पहिल्यांदा ऐकलं, सुखदेव महाराजांनी त्यांना ते सांगितलं आणि त्याच्यानंतर त्यांचा आत्मा अनंतामध्ये विलीन झाला. तक्षक नावाचा साप त्यांना चावला आणि तो साप चावल्याच्या नंतर पुढे त्यांचं निधन झालं, त्यांना परलोक प्राप्त झाला. या गोष्टीमध्ये आपल्याला ह्यातला संदर्भ माहिती आहे की त्यांना सर्पदंश झाला आणि ते गेले आणि तो सर्पदंश झाला. त्या सर्पाचा श्राप त्यांना होता की तो सर्प त्यांना चावून 7 दिवसात त्यांचा मृत्यू होणार. हे सगळं जन्मेंजयच्या कानावरती होतं आणि खरोखर या सर्पामुळे आपले वडील संपले. या द्वेष भावनेने आज जन्मेंजय राजांनी वडिलांच्या देहाचा अंतिम संस्कार केलेला आहे आणि अंतिम संस्कार करून त्याच ठिकाणी आपल्या राज्यामध्ये पूर्णपणे सर्पसत्र आयोजित केलेलं आहे.
खूप विद्वान असे ब्राह्मण बोलवलेत आणि ते वेगवेगळ्या प्रकारचे मंत्र म्हणतायत आणि ते मंत्राची ताकद इतकी आहे की आपोआप सर्पयोनीमधला एक एक सर्प येतोय आणि त्या सर्पसत्रामध्ये त्या अग्निकुंडामध्ये समर्पित होतोय आणि आता संपूर्ण ही नाग योनी मी भस्म करून टाकेन या संकल्पाने त्या ठिकाणी जन्मेंजय राजाने सर्पसत्र सुरू केलंय आणि हे सर्पसत्र सुरू केल्यानंतर खरोखरी नाग योनीमधला एक एक नाग निघून निघून त्याच्यामध्ये पडतोय आणि तक्षक जो नागांचा राजा आहे तो इंद्राच्या बाजूला बघून ही संपूर्ण परिस्थिती बघतोय. या परिस्थितीचं गांभीर्य त्यांनी लक्षात घेतलंय आणि आता तो इंद्राला सांगतोय की इंद्रा तू काहीतरी कर, अरे तू माझा जवळचा मित्र आहेस आणि तू याच्यामध्ये सहभाग घे, जा आणि या राजाला सांग जन्मेंजयला की अरे सर्पसत्र तू थांबव. परंतु जन्मेंजय राजा काही ऐकणारा नाहीये, तो काही थांबणारा नाहीये हे पूर्णपणे इंद्राला माहिती आहे आणि इंद्राने सांगितलं ही तुमची परस्पर भानगड आहे, याचं तुझं तू बघून घे, तुझ्यावर वेळ येईल त्यावेळेला काय करायचं ते बघ. आणि इंद्र आता काही करणार नाहीये. त्याच्या वेळेला तक्षकला आपल्या योनीची काळजी पडली की आता ही नाग योनी खरोखरी संपुष्टात येईल. त्यावेळेला तो इंद्राला म्हणतो अरे माझा मित्र आहेस, फक्त मला एवढं तरी सांग की हा कुणाच्या सांगण्याप्रमाणे थांबेल. त्यावेळेला जन्मेंजय राजाकडे बघून इंद्राने सांगितलं शांतपणे की बघ यांना जर थांबवायचं असेल तर फक्त अगस्ती महामुनी आहेत, ते यांना थांबवू शकतात, बाकी दुसरं कोणी थांबवू शकत नाही आणि मी मध्ये येणार नाही. तक्षकाने त्वरित त्या ठिकाणी तक्षक निघाले आणि अगस्ती महामुनींच्या आश्रमामध्ये येऊन पोचले. अगस्ती महामुनी तपश्चर्येला बसले होते. तक्षक त्या ठिकाणी उपस्थित झाले. तक्षकाने मनोभावे त्यांना नमस्कार केला आणि नमस्कार केल्यानंतर अगस्ती ऋषींनी तक्षकाकडे डोळे उघडून बघितलं आणि बघितल्या अगस्ती मुनींना माहिती होतं की तो कशा करता आलेला आहे. प्रत्येक गोष्टीचं त्यांना पूर्णपणे तत्वता भूत भविष्य वर्तमान या तिन्ही गोष्टी ज्ञात होत्या आणि हे सर्पसत्राची सुद्धा त्यांना चाहूल लागलेली होती. त्याच्या वेळेला तेच तक्षकाला म्हणाले, तक्षका तू कशा करता माझ्याकडे आलायस ते मला माहिती आहे आणि नागयोनीचं रक्षण करणं हे खरोखरी माझं काम आहे, तर मी तुझ्याबरोबर येतो आणि त्या ठिकाणी जन्मेंजय राजाला शांत करतो. आणि त्याप्रमाणे अगस्ती महामुनी जन्मेंजय राजाच्या समोर येऊन फक्त उभे राहिले. जन्मेंजय राजाने त्यांच्याकडे बघितलं आणि त्यांची करुणामय दृष्टी बघितल्यानंतर त्यांच्या पायावरती डोकं ठेवलं. त्याच्या डोक्यावरती पूर्णपणे अगस्ती महामुनींनी कृपा आशीर्वाद ठेवले. कृपा आशीर्वादाचा हात त्यांच्यावरती ठेवल्यानंतर त्यावेळेला जन्मेंजयने विचारलं की सांगा काय करू, तुमचा काय आदेश आहे, तुमची काय आज्ञा आहे. त्याच्या वेळेला ते म्हणले या सर्पसत्राची पूर्णाहुती करून टाकले, सर्पसत्र आत्ताच्या आत्ता बंद कर. आणि त्या ठिकाणी ते सर्पसत्र पूर्णपणे जन्मेंजय राजाने बंद केलं, त्याची पूर्णाहुती केली. पुढे संपूर्ण नागांचं रक्षण झालं. तक्षकाला त्या ठिकाणी आनंद झाला आणि तक्षक त्या ठिकाणून परतून गेले. पुढे अगस्ती महामुनींनी ज्या वेळेला डोक्यावरती हात ठेवला त्याच्या वेळेला जन्मेंजय राजाला आत्मज्ञानाची प्राप्ती झाली आणि आत्मज्ञानाची प्राप्ती करून झाल्यानंतर त्याच्याकडे इतकं सखोल ज्ञान आलं की ते ज्ञान आल्याच्या नंतर त्यांनी गुरूंना हात जोडून विचारलं की एवढं मोठी चूक माझ्या हातून कशी काय झाली. आज एवढे सर्प मारले गेले, आज एवढ्या सर्पांची हत्या झाली, याचं पाप निश्चितपणे माझ्या डोक्यावर लाभलं असेल. आता पहिलं मला या पापातून मुक्त होण्याकरता किंवा या पापाचं प्रायश्चित्त घेण्याकरता मी काय करायला पाहिजे तो मला उपदेश करा. आणि ज्या वेळेला हे विचारलं त्यावेळेला अगस्ती मुनींनी मोठ्या प्रसन्न अंतःकरणाने तेच सांगितलं जे पांडवांना सांगितलं. आणि अगस्ती महामुनींनी त्या ठिकाणी सांगितलं तथो गच्छन्तु राजेंद्र, म्हणजे राजेंद्र तू त्या ठिकाणी जा ज्या ठिकाणी तुझे वंशज गेले आणि त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना आनंद प्राप्त झाला. त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा त्यांच्या भावांना त्यांच्या गुरूंना मारल्याचं जे काही त्यांना शल्य त्यांच्या मनामध्ये होतं, पाप त्यांच्या मनामध्ये होतं, त्या प्रायश्चित्ताची जाणीव झाली, त्यांच्या मनाला शांती लाभली आणि त्यांना जिथे शांती लाभली तूही त्याच ठिकाणी जा. म्हणजे मी नक्की कुठे जायचं. त्यावेळेला अगस्ती मुनींनी जन्मेंजय राजाला उपदेश केला की नर्मदा तटी जा आणि तू नर्मदा परिक्रमा कर. या नर्मदा तटी जाऊन नर्मदा परिक्रमा केल्यानंतर निश्चितपणे तुला आनंद प्राप्त होईल आणि तुझ्या मनामध्ये जेवढ्या शंका कुशंका आहेत, जे काही प्रायश्चित्त तुला घ्यावंसं वाटतंय त्या सगळ्या प्रायश्चित्तातून सुद्धा तुझी सुटका होईल. जन्मेंजय राजा हुशार आहे म्हणून त्याने अगस्ती मुनींना सांगितलं की माझी एकच विनंती आहे की तुम्ही माझ्याबरोबर चला. अगस्ती मुनींनी त्यावेळेला त्यांच्यावरती असलेलं प्रेम आणि त्यांच्याबद्दल असलेला आदर बघितल्यानंतर अतिशय जड अशा अंतःकरणाने सांगितलं की वत्सा मला यायला खूप आवडलं असतं, म्हणजे राजा मला खरोखरी मनापासून यावंसंही वाटतंय, परंतु काय करू मी आता साधनेमध्ये आहे आणि मी ज्या साधनेमध्ये आहे त्या साधनेमध्ये इथे राहणं मला खूप गरजेचं आहे. ते म्हणले मग मी एकटा कशी काय यात्रा करू, एकटा कसं काय परिक्रमा करू, मला त्याच्याबरोबर ज्ञान पण मिळालं पाहिजे आणि खूप साऱ्या गोष्टींचे माझ्या मनामध्ये संकल्प विकल्प आहेत, ते तर्क आहेत, वितर्क आहेत, या सगळ्याची शांती सुद्धा व्हायला पाहिजे. मला खरोखर आत्मज्ञान समजलं सुद्धा पाहिजे, तेवढी मॅच्युरिटी सुद्धा माझ्यामध्ये यायला पाहिजे. आणि अगस्त्य मुनींनी प्रेमाने बघितलं आणि सांगितलं की जन्मेंजय राजा ऐक, वैशंपायन म्हणून माझा शिष्य आहे, त्या वैशंपायनला तू बरोबर घेऊन जा आणि हे वैशंपायन ऋषी तुला पूर्णपणे मार्गदर्शन करतील आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली तू पूर्णपणे नर्मदा परिक्रमा कर, नर्मदा तटी जा आणि तुझ्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करून घे.
जन्मेजय राजाने आनंदाने अगस्ती मुनींना नमन केलं, त्यांच्याबरोबर तो त्यांच्या कुटियामध्ये गेला आणि त्यावेळेला त्यांच्याबरोबर वैशंपायन ऋषींना घेऊन पुढे राजा तथो गच्छन्तु राजेंद्र म्हणजे त्या ठिकाणी परतला ज्या ठिकाणी नर्मदा मैया प्रगट होते आणि त्या नर्मदा मैयाच्या काठावरती मग या दोघांनी पूर्णपणे नर्मदा परिक्रमा केली, वैशंपायन ऋषींच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी केली आणि पांडव आज मार्कंड ऋषींकडे पोचलेले आहेत आणि मार्कंड ऋषींना घेऊन तथो गच्छन्तु राजेंद्र आपण त्या ठिकाणी जाऊ ज्या ठिकाणी तुमच्या मनाला शांती होईल म्हणून मार्कंड ऋषी सुद्धा नर्मदा परिक्रमा करण्याकरता पांडवांना घेऊन गेले। पुढे पांडवांनी त्यांच्या आयुष्यामध्ये पडलेले प्रश्न हे मार्कंड ऋषींना विचारले आणि मार्कंड ऋषींनी त्यांची यथायोग्य उत्तरं दिली। इकडे आत्मज्ञानाकरता मॅच्युरिटी निर्माण व्हायला पाहिजे आणि ती मॅच्युरिटी प्राप्त करण्याकरता प्रत्येक गोष्ट ही जन्मेजय राजाने वैशंपायन ऋषींना विचारली आणि वैशंपायन ऋषींनी मार्कंडेय ऋषींचा रेफरन्स घेऊन त्यांच्याकडे स्वतःकडे असलेलं ज्ञान वापरून त्या प्रत्येक गोष्टीचं पूर्णपणे शंका निरसन केलं आणि जन्मेजय राजाला आयुष्यामध्ये जे आत्मज्ञान प्राप्त झालेलं होतं त्याची पूर्ती त्याच्यामध्ये झाली। पुढे त्याचं राज्य, त्याचा संसार, त्याचं लौकिक जीवन सगळं काही सुखकर झालं आणि 100हून अधिक वर्ष पुढे जन्मेजय राजांनी राज्य केलं। ह्या सगळ्या प्रसंगामधून जाताना हे सगळे सत्संग आहेत, ते सत्संग आपण या ठिकाणी निश्चितपणे आपल्याला ऐकायचे आणि या श्रावण महिन्यामध्ये नर्मदेचा तट आपल्याला लाभणं हे फार पुण्याचं काम आहे आणि आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ती नर्मदा परिक्रमा सुद्धा पूर्ण करू की नर्मदा परिक्रमामध्ये सुद्धा प्रत्येक गोष्ट कशी असते, तिथलं नर्मदाचा तट कसा आहे त्याची सुद्धा आपल्याला अनुभूती येईल आणि प्रत्येक तटावरती नक्की काय काय प्रसंग घडलाय, प्रत्येक ठिकाणी जन्मेजयनी काय विचारलंय, पांडवांनी काय विचारलंय आणि मार्कंड ऋषींनी त्याच्यावरती काय मार्गदर्शन केले तेही आपण जाणून घेऊ। निश्चितपणे जसं त्यांचा संसार, त्यांचं लौकिक जीवन सुखी झालं तसं आपलाही संसार सुखाचा होईल, त्याचबरोबर आपलं लौकिक जीवन सुखाचं होईल आणि आपला परमार्थ सुद्धा सुखाचा होईल। ज्याप्रमाणे त्यांनी मार्गदर्शन केलं तेव्हा त्याच्यामध्ये आपले सुद्धा काही प्रश्न घेऊन आपण या नर्मदा परिक्रमेमध्ये त्याचं पूर्णपणे मार्गक्रमण करू, त्या प्रत्येक प्रश्नावरती मार्गदर्शन घेऊ आणि खरोखर हा संपूर्ण श्रावण महिन्याचा कालावधी तुमच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला प्रत्येकाला मिळेल का तर नर्मदा तट त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याकरताच आहे आणि नर्मदा तटी ओंकारेश्वरला मांधाता क्षेत्रामध्ये माधव स्पर्श नावाने आपला आश्रम आहे। खरोखरी माझ्या जीवनाचे सौभाग्य आहे किंवा इमवना माझ्या पूर्णपणे पिढीजात माझ्या वडिलांची त्याचबरोबर संपूर्ण कुळाची जी काही एक कृपा आहे, खरोखरी त्यांनी प्रत्येकाने जे वेचलं ते सगळ्याचं पुण्य माझ्या पदरामध्ये पडलं की मांधाता भूमीवरती आपल्याला नर्मदेच्या तटी 1 एकर जागा मिळाली। सौभाग्य इतकं आहे की नर्मदा रोज आपल्या आश्रमाला स्पर्श करून पुढे वाहते, याहून मोठा आनंद तो काय। नर्मदा नावच आहे की ज्याच्यामध्ये नम्रता आहे, ज्याच्यामध्ये पूर्णपणे नम्र म्हणजे आनंद आहे, तर तो आनंद ती नम्रता दररोज आपल्या आश्रमामध्ये स्पर्श करून पुढे वाहते, याहून मोठं सौभाग्य दुसरं काही नाही। आणि त्या माधव स्पर्श आश्रमाची खरोखरी पूर्तता जर काय करायची झाली त्या श्रावण महिन्यातल्या सत्संगाच्या माध्यमातून खरोखरी नर्मदेचं दर्शन तुम्हाला घडवावं, दररोज त्या नर्मदा तटाचं महात्म्य तुम्हाला सांगावं आणि कुठेतरी तुमचं आयुष्य सुखकर करावं, तुमच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण व्हावा आणि जे जे प्रश्न तुमच्या मनामध्ये आहेत त्या प्रश्नांची उकल व्हावी, तुम्हाला आत्मज्ञान, ज्ञान काही मानाचे तुम्हाला प्राप्त व्हावं आणि तुमचं आयुष्य खूप सुखकर व्हावं। तेव्हा या श्रावणामध्ये आपण दोघेही जण नर्मदा परिक्रमा करतोय आणि प्रत्येकाने या परिक्रमामध्ये सहभागी व्हा। जास्तीत जास्त हे एपिसोड प्रत्येकाला शेअर करा। ह्याच्यामध्ये 2 उद्देश आहेत की प्रत्येकाची ऐकणाऱ्याची नर्मदा परिक्रमा होईल आणि त्याच्या मनातल्या प्रश्नांची सुद्धा त्याला उत्तरं मिळतील। माझ्या परीने जे जे मला सुचेल ते प्रत्येक गोष्ट या माध्यमातून किंवा या श्रावणाच्या सत्संगातून तुम्हाला सांगण्याचा मी नक्की प्रयत्न करेन। राम कृष्ण हरी, नर्मदे हर।